सदरेवरची शांतता चिरत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संत धीमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. मशहूरल आनाम दाम दौलत हो शहजादे मुअज्जम सुभे दख्खन यासी प्रति शिवाजी राजे दंडवत उपरी विशेष. प्रस्तुत लिहावयास प्रयोजन की आम्ही आगरियाहून प्राणभयाने आमचे देश निघून आलो. आमचे फर्जंद शंभूराजेही जातगतीने देशी पावते जहाले. आला हजरत साहेबांची गाठीभेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. ते कोण कारणे हे तुम्ही जाणता. हर प्राणीमात्रास आपला जीव प्यार. हे गोष्टी जरी घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर सेवेसी हर भातेने तत्पर आहोत. तुम्ही येविषयी हजरत साहेबांची समजूत पाळली पाहिजे. आमचे फर्जंद संभाजीराजे बादशाही लष्करी चाकरच असत. आमचे गडकोट दौलतबाब बादशहांचे चरणी अर्पणच आहे. हे समजून फर्जंदास चाकरीस समय दिला पाहिजे. मुलूक बनेल तो बनवून आणिला पाहिजे. बहुत काय लिहावे जाणिजे. औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंत सिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांशी दुश्मनगिरी नको होती. राजकारण म्हणून नव्हे, सुरक्षितता म्हणून. त्याला वाटत होते आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजीच्या तोंडी घातले आहे आणि समोर येईल त्या शाही तेग बहाद्दराचे शिवाजी तोंडी लावानेत कसे करतो हे तो बरे पारखून समजून होता. राजांनाही आपला मुलूक उभा राहीपर्यंत मुघलशाहीची हातघाई नको होती. त्यांना दख्खन सुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावायची होती. तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रीगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले. एवढे आग्र्यातील प्राणसंकट टळले नाही तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थी ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी आवजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश आले. त्यांनी मुजरा रुजू घातला. राजांचे हेजीब म्हणून बाळाजी औरंगाबादेला जाणार होते. मोरोपंतांनी खलित्याची वळी थैलीत सरकविली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हात स्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखर खडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लक्कन उतरले. येसूबाईंनी मोठ्या धीराने पडद्याआड राणीवशात मान उठवली. कुणालाही कळणार नाही अशी. पलीकडच्या बैठकीवरचे झिरझिऱ्या पडद्यातून टोप बघण्यासाठी, पण त्यांना काहीच दिसू फावले नाही. वाकून थैली हाती घेणाऱ्या बाळाजींच्या आड टोप दडले होते. बाळाजी सारे शांतपणे कार्य लावा. हा सुलूक बनला पाहिजे. राजांनी बाळाजींना बोल दिले. आज्ञा स्वामी. स्वतःचाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले. शंभूराजे हा सुलूक मान्य झाला तर तुम्हा शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल. औरंगाबादीस एकटे जाल? राजांनी शांतपणे विचारले. हां, जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेस पडली. संधी मिळाली तर ती आणखी एकदा नजरेखाली घालू. संभाजीराजांनी उत्तर दिले. राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊ गंभीर होत्या. वेरूळच्या आठवणीबरोबर संभाजीराजांना आपली नजर चिकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही. पण त्यांनाही
पलीकडचे काहीच दिसू पावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेली औरंगाबादेची वेरूळच्या लेण्यांची. महाराज नाईक आल्यात. महालीच्या खिदमतगाराने आत येत वर्दी दिली. पेश येऊ देत. राजांच्या पायफेऱ्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी थांबले. बहिर्जी नाईक महाली पेश आला. मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांच्या दशा झुकताना डुलडुलल्या. धनी मोगलाईत अडकलेले रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत सलामतीने सुटलं. गड पायथ्यालगत आल्यात. पार दशा झाली त्यांची. बहिर्जी खणभर थांबला. राजांना आठवले. आम्ही आग्र्याहून निसटलो, पण रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्याच्या जाळ्यात अडकले. फौलादखानानं त्यांना मरण यातना देऊन त्यांचे हाल केले. कानावर आले खरे तर ते मरायचेच, पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलूखाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामासांनीशी सोडून दिलं. त्या अर्थी सुलूक होऊन तह होणार हे नक्की झाले. धनी त्यासनी पांघराय धडूती धाडाय पाहिजेत. पार रया गेलिया त्यांची आणि बहिर्जी अडखळला. बोला नाईक आणि काय? डोईचे मुंडासे डावे उजवे होलपटून टाकणाऱ्या बहिर्जींचा गळा गच्च झाला. नाही धनी, खबर पायावर घालावे जबान उचलत नाही. संथ पावले टाकीत राजे बहिर्जींजवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला. नाईक, आम्ही कैदेत असताना आमचे काही बरे वाईट झाले असते तरी ते खबर तुम्हास माँसाहेबांच्या कानी घालावी लागलीच असती. खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावे लागते. बोला, कोण खबर? महाराज, दिल्लीच्या जुम्मा मशिदीत नेताजीचा सुनता झाला. नाव पालटलं. महम्मद कुली खान केलाय त्यांचा. नेताजी मुसलमान झालं. त्यांचं कबील निसार खानानं मुलखतानं दस्त करून दिल्लीला धाडलं. तेसनी बाटून त्यांच्या संगट मौलानांनी पुण्यात त्यांचं निक लावलं. बहिर्जीचा रामोशी आत्मा नेताजीच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यातून इमानी पाण्याचे थेंब टपकले. बहिर्जीच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी, घोड्यांच्या टापानिशी उसळत फिरणारा एक धगधगत्या आगीचा झंझावात. नेता आज नव्हता झाला. अंगाराचे कोळसे झाले. बहिर्जी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मूठ नकळत परजात जमदाडीवर घट्ट आवळली गेली होती. तापल्या शिसाचा रस ओतल्यागत कानपाळी रसरसून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तसबीहीच्या माळेचा हात आणि क्षणाक्षणाला त्यांची परजावरची मूठ घट्ट आवळली जात होती नकळत. राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलूक मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शाह आलम मार्फत राजांना औरंगजेबाचा हसबुल हुक्म आला शंभूराजांच्यासाठी. तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मनसबदारी देण्यात येणार होती. 4000 स्वारांची. वऱ्हाड खानदेशीच्या जहागिरीचा 15 लक्ष होणांच्या मुलुखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता. औरंगजेब धोरणी. त्याने ही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती.
शांतपणे वाकडी